श्रावण महिन्यातील या ठिकाणी हा जो पहिला सोमवार आहे आणि याच सोमवारी बरोबर आज आपण पाहतोय की या ठिकाणी नागपंचमी देखील आली. आपल्या सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आपण पाहतोय प्रत्येक वर्षी नागपंचमी आल्यानंतर महिलांना या ठिकाणी वारुळाची व्यवस्था असायची. वारुळ असल्यानंतर वारुळाचं पूजन व्हायचं, तिथे फेर धरायचे, पारंपरिक खेळ व्हायचे किंवा महिलांना एक वेगळ्या प्रकारचा उत्साह या ठिकाणी निर्माण व्हायचा. आज देखील बऱ्याचशा महिला आपण आलेल्या पाहिल्या की त्या महिलांच्या बरोबरीनं जे ताट आणलं गेलं त्या ताटामध्ये आपण पाहिलं बत्ताशे असतील, लाया असतील, दूध असेल, या सगळ्या वस्तू सगळ्या पदार्थ या ठिकाणी आणले गेले नागोबाचं पूजन करण्यासाठी किंवा आपण पाहतोय त्या ठिकाणी वारुळाचं पूजन करण्यासाठी. वारुळ या ठिकाणी नव्हतं म्हणून बऱ्याचशा महिलांची नाराजी आपण पाहिली. बऱ्याच महिलांनी आपलं मत देखील या ठिकाणी व्यक्त केलं. आता आपण जाऊया की हे प्रशासन किंवा इथं जे काही कामकाज पाहिलं जातं ते जे सेवेभावी मंडळी आहेत, सेवाकरी मंडळी आहेत, यांच्याकडे जाऊन माहिती घेऊया की यावर्षी वारुळ का नाही आणि या पुढच्या वर्षाच्या काळामध्ये वारुळ या ठिकाणी साकारणार आहे का. नमस्कार, आपण या ठिकाणी ही सगळी सेवा पाहताय. एकूणच प्रत्येक सोमवारी किंवा शिवरात्र असेल हे सगळं कामकाज तुम्ही पाहताय. अतिशय चांगल्या पद्धतीचं हे सगळं चालू आहे. परंतु यावर्षी थोडंसं महिलांनी एक नाराजी व्यक्त केली की यामध्ये या वारुळाचा जो काही सण आहे म्हणजे नागपंचमी, या नागपंचमीला इथे वारुळ नव्हतं. याचं कारण काय आणि पुढच्या वर्षी वारुळ असणार आहे की नाही? पहिले तर ह्या सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये हे आम्ही काही पाहत नाही. पहिले आमचं सेवेकरी मित्रमंडळ आहे सगळं. तर पूर्ण राजूरनगर शहराच्या वतीने जी काही आमची सेवेकरी मंडळ आहे ती इथली सगळी जागेवरती जे काही कार्य केलं जातं त्या सगळ्यामध्ये सगळ्या मित्रपरिवाराचा सहवास असतो. त्याबरोबर यावर्षी थोडंसं श्रमदान कमी झालेलं आहे आणि जे वारुळ केलं होतं 3-4 वर्ष ते रेग्युलर तसंच ठेवलं होतं, पण ते काही कारणास्तव काढावं लागलं. पण यावर्षी जी काही नागपंचमीची लोकांची जी गैरसोय झाली आहे त्यावरती दिलगिरी व्यक्त करून सगळ्या आमच्या सेवेकरी मंडळाच्या वतीने माफी मागतो आणि पुढील वर्षामध्ये माता बहिणींना सर्वांना नागपंचमीसाठी नक्कीच चांगल्या प्रकारचे वारुळ करून द्यायची जबाबदारी आम्ही आमच्या सेवेकरी मंडळाची करून घेऊ. खरं तर आपण ऐकलंय की निश्चित आज ही कमतरता जाणवते आहे ती महिला भगिनीसाठी सेवेकरी मंडळांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षी निश्चित हे वारुळ या ठिकाणी साकारलं जाईल. निश्चित महिलांना जर काही गैरसोय झाली ती पुढच्या वर्षी सोयीमध्ये रूपांतर होईल आणि निश्चित आपला जो काही ठेवा आहे हिंदू संस्कृतीचा, जे काही सण आहेत त्यामधील हा वारुळाचं पूजन म्हणजे नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहामध्ये पुढच्या वर्षी साजरा केला जाईल. धन्यवाद. आपण चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार. तुमचं धन्यवाद.